आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है, आगे भी। ये सच है, बस यही एक पल है. पण आजचा माणूस म्हणतोय ओ मला वेळ नाही. 12 तासांचा प्रवास 4 तासावर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही. 12 माणसांचं कुटुंब 2 माणसांच्यावर आलं तरी माणूस म्हणतो अहो मला वेळ नाही. 4 आठवड्यांनी मिळणारा निरोप आता 4 सेकंदात मिळतो तरी माणूस म्हणतो मला वेळ नाही. पूर्वी दूरच्या माणसांचा चेहरा बघायला वर्षानुवर्ष लागायची. आज तो सेकंदात दिसतो तरी माणूस म्हणतो मला वेळ नाही. घरात वर खाली जायला लागणारा वेळ आणि श्रम आता लिफ्टनं सेकंदात संपतोय तरी माणूस म्हणतो मला वेळ नाही. बँकेच्या रांगेत तासनतास थांबणारा माणूस आता मोबाईलवर काही सेकंदात इंटरनेट आणि QR कोडनं व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो अजिबात वेळ नाही. एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी माणूस म्हणतो चल वेळ नाही. AI 10 तासांचं प्रेझेंटेशन 5 मिनिटात तयार करते तरी माणूस म्हणतो नाही मला वेळ नाही. एकेकाळी संपूर्ण शरीराचं आरोग्य बघणाऱ्या फॅमिली डॉक्टरच्या ऐवजी आता प्रत्येक अवयवासाठी स्पेशालिस्ट डॉक्टर आला तरी त्याला पेशंटशी बोलायला वेळ नाही. स्कूटर चालवताना एका हातात हँडल दुसऱ्या हातात मोबाईल, कारण थांबून बोलायला वेळच नाही. पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने है, इस मंजिल पर मिलने वाले उस मंजिल पर खो जाने हैं. कार चालवत असताना एका हातात स्टिअरिंग आणि एका हातात मोबाईल ठेवून तो व्हॉट्सॲप बघत असतो. अहो कारण वेळ नसतो त्याला. ट्रॅफिक जाम झाला की 2 लेन ओलांडून 3री लेन तयार करून तो पुढे जातो. अहो कारण वेळ नसतो त्याला. हर खुशी कुछ देर की मेहमान है, पूरा कर ले दिल में जो अरमान है. एकटा असला की तो निवांतच असतो, पण 4 माणसात बसला की तो अस्वस्थपणानं मोबाईलमध्ये बोटं घालत बसतो. कारण कैसे कटेगा पल हर पल हर पल, पल 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 हर पल हर पल. हल्ली वक्ते सुद्धा जास्ती झालेत बघा आणि श्रोते दुर्मिळ, कारण श्रोत्यांच्याकडेच वेळ नाही. पुस्तकं वाचायला वेळ नाही, निसर्गात रमायला वेळ नाही, शुभं करोतु कल्याणं, स्तोत्र म्हणायला वेळ नाही. सुखसंपदं. ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, बलिदान दिलं, त्या देशभक्त क्रांतिकारकांचं स्मरण करायला वेळ नाही. मातृभूमीच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेल्या भारत मातेच्या वीर जवानांचं स्मरण करायला वेळ नाही. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मैत्रीमध्ये मंदी आली आहे, नात्यामध्ये मंदी आली आहे. आल्या गेल्याचं स्वागत करायला वेळ नाही. आई वडिलांच्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसादिवशी त्यांना फोन करायला वेळ नाही. आई वडिलांना भेटायचं जाऊ द्या, त्यांना फोन करायला पण वेळ नाही. इतकंच काय, आई गेल्यानंतर म्हणजे वारल्यानंतर वडिलांचा परदेशी असलेल्या मुलाला फोन जातो, त्यावेळचं संभाषण ऐका. मुलगा म्हणतोय बाबा सध्या एका खूप महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये मी बिझी आहे. मी अंत्यविधीची सगळी तयारी करून दिली आहे, पण आत्ता आईच्या वेळी येऊ शकत नाही. सॉरी बाबा, सॉरी. पण बाबा तुमच्या वेळी नक्की. मन अक्षरशः मुळापासून हलवून टाकणारा, हेलावून टाकणारा हा संवाद. थोडा अतिरेक वाटेल, पण अशी वेळ आली आहे किंवा भविष्यात येऊ पण शकेल. क्या हसी सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम, वक्त ने किया. सो द लिस्ट इज एंडलेस. पण 24 तासाचं गणित तर अजून तेवढंच आहे. मग वेळ नाही म्हणणारा माणूस वेळ का मारतोय, कुठं खर्च करतोय? अहो एक साधा प्रश्न, आपलं हृदय म्हणतं का की मला वेळ नाही, त्यामुळं मी टिकटिक करणार नाही. थांबलं तर काय होईल बघा.
कशामुळे होतं हे सगळं? मला असं वाटतं की हे सगळं जे होतंय ना ते प्रायोरिटी बदलल्यामुळे. आपण ज्याला प्रायोरिटी देतो म्हणजे मराठीमध्ये प्राधान्य प्राथमिकता देतो त्यासाठी आपण वेळ आपणहूनच काढतो. आता बघा, एका बाजूला पूर्वी ज्यांनी आपलं पालनपोषण केलं, ज्यांनी आपल्याला सांभाळलं, मोठं केलं, अशी नाती आता उपयोग नसल्यामुळं प्रायोरिटी या व्याख्येत नाही, त्यांना रोल नाही, त्यांना स्क्रिप्ट नाही. म्हणतात ना, गरज सरो वैद्य मरो. समय की धारा में, समय की धारा में उम्र बह जानी है. जो घड़ी जी लेंगे, जो घड़ी जी लेंगे वही रह जानी. आणि दुसऱ्या बाजूला पूर्वी खूप उशिरा मिळणाऱ्या गोष्टी आता मुलांना 7व्या-8व्या वर्षीच मिळत आहेत. विशेष करून मोहाची आणि आकर्षणाची साधनं अमर्याद आणि सहज अवेलेबल झाली आहेत. त्यामुळं नात्यांकडची प्रायोरिटी जाऊन किंवा शिफ्ट होऊन किंवा ती कमी होऊन ती आता या साधनांकडे वळली. करमणूक, प्रसिद्धी, स्टेटस, ॲडिक्शन झाले. आता विकेंडसाठी वेळ आहे, सेल्फीसाठी वेळ आहे, स्टेटसवर फोटो टाकायला वेळ आहे, IPLसाठी वेळ आहे, नेटफ्लिक्ससाठी वेळ आहे, रील्ससाठी पण वेळ आहे, व्हिडिओ गेम्स खेळून मान आणि डोळे बिघडवायला वेळ आहे, TV चॅनल्स सर्फिंग करून फिरवायला वेळ आहे, व्हॉट्सॲपसाठी तर वेळच वेळ आहे. म्हणजे थोडक्यात काय तर स्क्रीन टाईमसाठी वेळ आहे आणि नात्याला मात्र वेळ नाही आहे. आणि बघा, नवीन पिढीला का दोष द्यायचा? जुनी पिढी पण थोडीफार तशीच झाली आहे. मान्य आहे ना. पण मग होतं काय की इकडं वेळ घालवता घालवता एक दिवस वेळच निघून जाते. शेवटच्या क्षणी कळतं वेळ होता, पण आपणच वेळ नाही असं म्हणत जगायला विसरलो होतो. पण लक्षात ठेवा, वेळ नाही हे सत्य नाही, ती फक्त एक सवय झाली आहे आणि ती बदलायलाच हवी. कोण जाणे आपला प्रवास हा कुठंपर्यंत येतो? प्रत्येकाचं स्टेशन वेगळं आहे, ते येणारच आहे, ते आलं की उतरावंच लागणार. म्हणून जोपर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात मनातल्या सगळ्या तक्रारींना काढून टाकू. माहीत नाही परत आपण कधी, कुठं आणि कसं भेटू. आता बघा, ह्यावर एक गमतीशीर उपाय बघा पडतोय का? Power cuts are the only time that the whole family comes together and members speak to each other, as Wi-Fi also remains off. So, connecting people by disconnecting power and Wi-Fi. विजेचा लपंडाव सुरू झाला ना की नात्यांची शोधाशोध सुरू होते. जीवन के दिन छोटे सही, हम भी बड़े दिल वाले, कल की हमें फुर्सत कहाँ, सोचे जो हम. वेळ ही वाळूप्रमाण आहे जी हातातून निसटून जाते. वेळेला पकडून ठेवायचं का निसटू द्यायचं हे आपल्या हातात असते. वेळेचं गणित ज्याला जमलं तो आयुष्यात सर्वात सुखी, समाधानी आणि यशस्वी झालेला असतो.